गिरिजा राऊत छळ प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला। या क्षणाची मोठी बातमी, कोणत्याही क्षणी विनायक राऊत त्यांचे पुत्र गीतेश राऊत यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे। विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे। विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे। विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे। गिरिजा राऊत प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। मात्र याच्यातल्या न्यायालयीन कामकाजामुळे विनायक राऊतांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे। आपल्यासोबत जोडले जात आहेत गिरिजा राऊतचे वकील ॲडव्होकेट सागर कदम। सागरजी, स्वागत आपलं। नेमकं आज कोर्टात काय घडलं? धन्यवाद। आज झालेलं नाही, ही ऑर्डर आधी झालेली आहे। याच्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात नाही आलाय। अंतरिम जो जामीन अर्ज आहे, जे प्रोटेक्शन ड्युरिंग इंटरिम अँटिसिपेटरी बेल ऍप्लिकेशन जे असतं त्याच्या ड्युरिंग टाइम मध्ये जोपर्यंत फायनल डिस्पोजल होत नाही त्या मॅटरचं तोपर्यंत दिलं जातं, तर तो अंतरिम अर्ज जो आहे त्यांचा तो फेटाळण्यात आलाय। याचाच अर्थ असा आहे की त्यांना आज रोजी न्यायालयाचं कुठलंही संरक्षण नाहीये। नक्कीच या सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की जो छळाचा मुद्दा तुमच्याकडनं गिरिजा राऊत यांच्याकडनं मांडण्यात आला आहे तो न्यायालयासमोर आलेला आहे आणि याच्यातनं न्यायालयाचं ज्या अर्थी जामिनासाठी ज्या खटपटी सुरू होत्या त्यातनं त्यांचं संरक्षण तुटलेलं आहे। त्यांच्या अजून परत आता कोर्ट कचेऱ्या वाढतील, पण या सगळ्यानंतर गिरिजा राऊत आणि तुमची न्यायाच्या दृष्टीनं काय भूमिका असणार आहे? अगदी बरोबर। याच्यामध्ये मेहरबान न्यायालयाने सुद्धा FIR चे जे ॲलिगेशन आहेत ते खूप सिरियस आहेत अशी कारणं सांगूनच तो सदरचा अंतरिम अर्ज आहे तो रिजेक्ट केलेला आहे आणि त्यांना कुठलंही प्रोटेक्शन दिलेलं नाही, इंटरिम प्रोटेक्शन। आणि यामध्ये त्यांचं थ्रूआउट म्हणजे त्यांच्या वकिलांतर्फे आर्ग्युमेंटही झालेलं आहे दिसते ऑर्डरवरून। त्याच्यामुळे मेहरबान न्यायालयाने त्यांना कुठलंही प्रोटेक्शन दिलेलं नाही आहे। याच्यानंतर जे 23 तारखेला जो अर्ज आहे पेंडिंग, त्याच्यावर आम्ही त्या अर्जामध्ये ॲपियर होऊन इंटरव्हेन करणार आहोत आणि इंटरव्हेन करून ते अपोज करणार आहोत, जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट व्हा। यातली आणखीन एक कायदेशीर बाब समजून घेण्याची जास्त गरज आहे की इकडे डिवोर्स पिटिशन दाखल आहे का, किंवा दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं गिरिजा राऊत यांच्याकडनं एक्स्ट्रा पिटिशन कुठली दाखल झालेली आहे का? येस, आता याच्यामध्ये आम्ही डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे, घरगुती हिंसाचार कायदा, त्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या अंडर आम्ही एक पिटिशन फाईल केलेलं आहे आणि याच्यात काही मीडियामध्ये काही बघितले आम्ही बाईट्स वगैरे येत आहेत की ते पैसे डिमांड केले वगैरे। तर हा लिगली अधिकार जो आहे त्यांचा की महिलेला जो डोमेस्टिक व्हायलन्स मधून जाते त्याला कंपन्सेशनचा अधिकार आहे, त्यांना मनी रिलीफ जे आहे, मॉनिटरी रिलीफ आहे ते देण्याचा अधिकार मेहरबान न्यायालयाकडे असतो। त्या अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे त्या ठिकाणी आणि तो अर्ज दाखल केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांचे जे नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर एक मात्र नक्की की विनायक राऊत यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।